हे ब्लॉक प्रिंट केलेलं सुंदर कापड बघा. कापडावर डिझाईन तयार करण्याची ही खूप जुनी आणि रंजक पद्धत आहे. आज तुम्हीही कापडावर असेच डिझाईन तयार करणार आहात. कोणत्याही ड्रेस, स्कर्ट किंवा शर्ट किंवा सलवार कमीजसाठी त्याचा वापर करू शकता. तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. तुमचे स्वतःचे ब्लॉक प्रिंट तयार करा. बघूयात तुम्हाला काय काय नवीन कल्पना सुचतायत. त्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी गोळा करूया. कापड, लाकडी ठोकळा किंवा जुनं डस्टर, काथ्याची दोरी, मोठं रबर बँड, कापडावर लावायचे रंग, ब्रश आणि सरावासाठी काही कागद. लाकडी ठोकळ्यावर किंवा ब्लॉकवर काथ्याची दोरी गुंडाळायला सुरुवात करा. जर तुमच्याकडे लाकडी ठोकळा किंवा ब्लॉक नसेल तर कंपास पेटी, डस्टर, जुना चार्जर किंवा सपाट दगडही वापरू शकता. दोरी गुंडाळताना मध्ये मध्ये थोडी जागा राहील असं बघा, जेणेकरून प्रिंट स्पष्ट दिसेल. शेवटी घट्ट बांधून घ्या. दोरीऐवजी तुम्ही मोठं रबर बँडही वापरू शकता. त्यांना घट्ट ओढून ठोकळ्यावर गुंडाळा, म्हणजे पॅटर्न तयार होतील. रबर बँड किंवा दोरीवर ब्रशने रंग नीट लावा. आता तो ब्लॉक कापडावर ठेवून दाब द्या, म्हणजे डिझाईन तयार होईल. त्यासाठी कोणतंही कापड तुम्ही वापरू शकता. रुमाल, ओढणी, बॅग किंवा टी शर्ट. ब्लॉक नीट दाबून परत उचलून घ्या. अशा प्रकारे तुमचे पहिले ब्लॉक प्रिंट तयार होईल. हा ब्लॉक थोड्या थोड्या अंतरावर ठेवून छाप उमटवा, जेणेकरून सुंदर पॅटर्न तयार होईल. तुम्ही हार्ट, गोल, स्पायरल आकाराच्या आकृतींवर दोरी चिकटवून नवनवीन डिझाईनही तयार करू शकता. आणि हे आहे तुमचं फायनल डिझाईन. कापडावर छापण्याआधी तुम्ही कागदावरही सराव करू शकता. एक व्हिडिओ रेकॉर्ड करा. त्यात तुम्ही केलेला ब्लॉक डिझाईन दाखवा आणि तुम्ही त्याचा वापर टी शर्ट, रुमाल, ओढणी किंवा कोणत्याही कापडावर कसा केला आहे ते सांगा. आम्ही तुमच्या सुंदर डिझाईनची वाट बघतोय. ऑल द बेस्ट.